शेतकरी मित्रांनो, रब्बीचा हंगाम संपत आला. आता जो सुरू होतोय तो म्हणजे उन्हाळी हंगाम. यामध्ये जी पिकं आपण घेतो त्यांना पाणी हे त्या ठिकाणी द्यावंच लागतं. ते आपण मोटरच्या साहाय्याने त्या ठिकाणी देत असतो. पण बऱ्याचशा वेळा बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतो की त्यांची मोटार ही त्या ठिकाणी कमी पाणी मारत असते किंवा या हंगामात मोटारी जळण्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी वाढत असतं. अर्थातच हीट ही वाढलेली असते. अशातच शेतकरी जो विचार करतो तो म्हणजे नवीन पंप खरेदी करण्याचा. आणि हाच विचार जर तुम्हीही करत असाल तर हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्यासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओला पहिलं लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन त्या ठिकाणी नक्की दाबा. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला यावेळी त्या ठिकाणी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असणारे मोटारचे जे 5 ब्रँड आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. जे सर्वच ब्रँड शेतकरी अगदी आवडीने आणि विश्वासाने त्या ठिकाणी घेत असतात. मोटार कंपनीची माहिती घेत असताना त्याची HP किती आहे, त्याचा RPM किती आहे, तो किती हेडपर्यंत त्या ठिकाणी पाणी मारू शकतो, त्याचा डिस्चार्ज किती आहे म्हणजे सेकंदाला तो किती लिटर पाणी बाहेर फेकतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची किंमत नेमकी किती असणार आहे, तुमच्या खिशाला परवडणारी असणार आहे की नाही, हे देखील आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त परफॉर्मन्स किंवा जास्तीत जास्त पाणी देणारी मोटार याविषयीची जे काय 5 ब्रँड आहेत त्याची माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, तुमची विहीर असेल, तुमचा बोरवेल असेल किंवा तुम्ही नदीवरून किंवा तलावावरून पाणी तुमच्या शेतापर्यंत आणणार जर असाल तर त्यामध्ये 2च मोटारी त्या ठिकाणी असतात. एक पहिली असते ती म्हणजे मोनोब्लॉक आणि दुसरी असते ती म्हणजे सबमर्सिबल. अशा 2 प्रकारच्या मोटारी त्यामध्ये असतात. पण सध्याच्या काळामध्ये सबमर्सिबल पंप म्हणजे पाणबुडी मोटार हा खूप लोकप्रिय प्रकार आहे. कारण ही जी काय मोटार आहे तिला सेल्फ प्रायमिंगची किंवा पाणी भरण्याची त्या ठिकाणी अजिबात गरज पडत नाही. त्यामुळं याच टाईपमध्ये आपण त्या ठिकाणी जे काय सगळे कंपनीचे ब्रँड आहेत ते त्या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वात पहिला जो ब्रँड आपण पाहणार आहे तो सर्वांच्या परिचयाचा म्हणजे टेक्स मोटर. आता टेक्स मोटर काय करते की टेक्स जे आहे ते टॅरो पंप्स नावाने आता मार्केटमध्ये सध्या प्रसिद्ध आहे. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये टोटल 3 मॉडेल्स आहेत. तर पहिलं जे मॉडेल आहे ते टॅरो प्राईम, टॅरो पॉवर आणि टॅरो प्रीमियम अशी 3 मॉडेल्स याच्यामध्ये आता सध्या आहेत. आता टॅरो प्राईम जर पाहिलं आपण तर टॅरो प्राईममध्ये 3 ते 10 HP पर्यंत तुम्हाला मोटर ही भेटते. आणि मग तिचा जो काय डिस्चार्ज आहे तो 5 ते 22 लिटर पर सेकंद एवढा तिचा डिस्चार्ज आहे. डिस्चार्ज म्हणजे एका सेकंदाला पाणी किती लिटर पाणी तुमच्या पाईपमधून बाहेर येतं. आणि याच्यामध्ये जो हेड आहे तो 10 ते 44 मीटरचा हेड या टॅरो प्राईममध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आता दुसरं जे मॉडेल आहे ते आहे त्या ठिकाणी टॅरो पॉवर. आता टॅरो पॉवर हे फक्त 7.5 HP मध्ये येतं. फक्त हे 7.5 HP मध्ये येतं. 7.5 HP मध्ये आहे आणि त्याचा जो डिस्चार्ज आहे तो 6 लिटर पर सेकंद एवढा त्याचा डिस्चार्ज आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हेड जो अवेलेबल आहे तो 38 मीटर ते 57 मीटरपर्यंत याच्यामध्ये हेड अवेलेबल आहे. त्याच्यामुळं ही 7.5 HP ची जी मोटर आहे ही मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफर करेल. कारण की आपल्याला काय करायचं असतं की साधारणतः लांबून पाणी आणायचं असतं, नदीवरून पाणी आणायचं असतं, कोणाला तलावावरून पाणी आणायचं असतं, कोणाला धरणावरून पाणी आणायचं असतं. तर 7.5 HP ची मोटर ही त्या ठिकाणी यासाठी बेस्ट आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर टॅरो प्रीमियम नावाचं हे जो काही शेवटचं मॉडेल आहे ते 2 HP ते 20 HP पर्यंत त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि त्याचा जो डिस्चार्ज आहे तो 4 लिटर पर सेकंद ते 34 लिटर पर सेकंद पर्यंत त्या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याचा जो सर्वात महत्त्वाचा म्हणजे त्याचा जो हेड जो आहे तो 8 मीटरचा 125 मीटर म्हणजे एकदम हाय हेडची मोटर म्हणजे ही व्हर्टिकल मोटर याच्यामध्ये त्या ठिकाणी येते. मग याच्यामध्ये स्टेजिंग असतात त्यानुसार ही पाणी त्या ठिकाणी फेकत असते. आता याची किंमत जर बघायला गेलं तर 6,000 पासून ते 85,000 रुपयापर्यंत हिची त्या ठिकाणी किंमत आहे. आणि एकदम त्या ठिकाणी ही ब्रँड मोटर आहे. पूर्ण जे काय हिचं मटेरियल जे आहे हिची बनावट जी आहे ती कास्ट आयर्नमध्ये येते. तुम्हाला पूर्ण लोखंडी बॉडी भेटते. आणि आतमध्ये जी वाइंडिंग जी आहे ती वाइंडिंग जी आहे ती तुम्हाला पूर्ण तांब्याची वाइंडिंग त्या ठिकाणी येत असते. पूर्ण तांब्याची वाइंडिंग येते म्हणजे कॉपरची वाइंडिंग पूर्ण याला आहे. त्याच्यामुळे एकदम भारी मोटर. आणि व्यक्तिशः मी सुद्धा ही मोटर त्या ठिकाणी वापरतो. त्याच्यामध्ये हे जे मटेरियल वगैरे आहे तिची बनावट वगैरे आहे ते पूर्ण बिल्ड वगैरे ते पूर्ण 1 नंबर बिल्ड याचं आहे. आणि जास्तीत जास्त काळ चालणारी ही जी काय मोटर आहे आणि किमतीच्या दृष्टीने सुद्धा साधारण तुम्ही 5 HP ची जर मोटर घ्यायला गेले ते साधारणतः 5 HP ची मोटर 23,000 पासून ते 27,000 पर्यंत तुम्हाला चांगली मोटर त्या ठिकाणी भेटेल. शेतकरी मित्रांनो, यानंतरचा जो काय पुढचा ब्रँड आहे तो सर्वांच्या परिचयाचा म्हणजे किर्लोस्कर पंप्स. आता किर्लोस्कर पंप्स जी आहे ती इरिगेशनमध्येच नाही तर दुसऱ्याही सेक्टरमध्ये त्या ठिकाणी मोटर्स मॅन्युफॅक्चरिंग करत असते. मग इंडस्ट्रीमध्ये असू द्यात किंवा
अजून दुसरं कुठलंही सेक्टर असू द्या, तर त्यामध्ये पंप प्रोव्हाइड करण्याचं काम हे किर्लोस्कर पंप त्या ठिकाणी करत असतं. आता हिचा जर विचार जर केला तर याच्यामध्ये 3 HP, 5 HP, 7.5 HP, 10 HP आणि 20 HPची त्या ठिकाणी ओपन वेल सबमर्सिबल मोटर त्या ठिकाणी येते. साधारणतः याच्यामध्ये 18 मीटर ते 44 मीटर एवढा हेड त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आता इथं डिस्चार्जचा जर आपण विचार जर केला तर इथं साधारणतः डिस्चार्ज जो आहे तो 2 लिटर पर सेकंद ते 48 लिटर पर सेकंद एवढा त्या ठिकाणी हिचा डिस्चार्ज असणार आहे. आणि किमतीचा जर विचार केला तर किंमत थोडीशी महागडी आहे, कारण डायरेक्टली 3 HP पासून ते 20 HP पर्यंत मोटर ही त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करते. 29,500 ते 94,000 रुपये एवढी त्या ठिकाणी किंमत ही ह्या मोटरची त्या ठिकाणी असणार आहे. आता या मोटरीचं मटेरियल जर बघितलं आपण तर पूर्ण हा जो काय बाहेरचा मेड आहे हा पूर्ण कास्ट आयर्नचा मेड आहे आणि आतमधलं जर वाइंडिंग वगैरे जर पाहिली आपण तर वाइंडिंग पूर्णपणे त्या ठिकाणी कॉपरची त्या ठिकाणी बनवलेली आहे. आता याच्यामध्ये ओपन वेल सबमर्सिबल मोटर पण येते, त्यानंतर बोरवेलची मोटर पण येते त्या ठिकाणी, आणि वरची मोनोब्लॉक जे काय आहे, मोनोब्लॉक म्हणजे आपण तिला वरची मोटर म्हणतो, त्या ठिकाणी ती त्या ठिकाणी येत असते. आता याच्यामध्ये जर तुम्हाला किर्लोस्करमध्ये सांगायचं जर झालं तर ही अतिशय त्या ठिकाणी लोकप्रिय असलेली आणि प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असलेली ही मोटर आहे आणि हिचा परफॉर्मन्स हा देखील त्या ठिकाणी खूप चांगला आहे. त्यामुळे ही जी काय मोटर आहे ती याच कारणामुळे भारतातली टॉपची मोटर त्या ठिकाणी बनलेली आहे. त्यानंतर आपण तिसरी आणि सर्वात महत्त्वाची जी काय मोटर आहे, कमी कालावधीमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली ही जी काय मोटर आहे ती म्हणजे CRI पंप्स. CRI पंप्स ही मेनली त्या ठिकाणी सबमर्सिबल आणि बोरवेलच्या मोटर्स त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करत असते. आता याच्यामध्ये सांगायचं जर झालं तर अर्धा HP पासून ते 7.5 HP पर्यंत मॉडेल्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि हेडचा जर विचार जर करायचा झाला तर हेड साधारणतः 5 मीटरपासून ते 89 मीटरपर्यंत हेड या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि हिचा डिस्चार्ज जर हे आपण कॅल्क्युलेट जर केला तर साधारणतः 5 लिटर पर सेकंद, म्हणजे सेकंदाला 5 लिटर पाणी ते 35 लिटर पाणी एवढा हिचा त्या ठिकाणी डिस्चार्ज आहे. किमतीचा जर विचार केला आपण तर किंमत साधारणतः 9,500 ते 44,500 दरम्यान हिची त्या ठिकाणी किंमत येते. आता याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी बोरवेलच्या पण मोटर आहे, ही अर्धाची किंवा 1ची पण मोटर दिसते आहे आपल्याला, आणि ही व्हर्टिकल हेडची पण मोटर आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या मोटर त्या ठिकाणी ही कंपनी CRI कंपनी त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करते. आता हिचं जर मेड जर आपण जर पाहिलं तर पूर्ण ही जी काय बॉडी आहे तिची ती साधारणतः कास्ट आयर्नमध्ये त्या ठिकाणी आहे आणि आतमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला कॉपरची वाइंडिंग त्या ठिकाणी असणार आहे. याच्यामुळं मोटर जास्त त्या ठिकाणी टिकाऊपणा तिचा जास्त असतो, लवकर ही मोटर त्या ठिकाणी जळत नाही आणि तुम्हाला जी काय इलेक्ट्रिसिटी सुद्धा लागणार आहे ही इलेक्ट्रिसिटी सुद्धा या ठिकाणी कमी लागत असते. त्याच्यामुळे ही जी काय मोटर आहे ही एकदम बेस्ट क्वालिटीची मोटर त्या ठिकाणी 3 नंबरची मोटर ही मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मोटर घेताल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्या तुम्ही याच्यामध्ये. मित्रांनो, यानंतरचा जो काय चौथा ब्रँड जो काय आहे तो म्हणजे लुबी पंप्स. सर्वांच्या परिचयाचा जो काय ब्रँड आहे हा जो काय आहे हा गुजरात मॅन्युफॅक्चरर ब्रँड आहे, गुजरात मेड आहे. अतिशय उत्तम क्वालिटी आणि शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेला हा जो काय ब्रँड आहे हा येतो तो म्हणजे याची जी वाइंडिंग असते ती कॉपरच्या याच्यामध्ये पण असते आणि ॲल्युमिनियमच्या याच्यामध्ये पण याची वाइंडिंग त्या ठिकाणी असते. आता याची पॉवर जर का आपण पाहिली तर पॉवर याची त्या ठिकाणी अर्धा HP पासून ते साधारणतः त्या ठिकाणी 20 HP पर्यंत याची पॉवर त्या ठिकाणी अवेलेबल आहे. याचा हेड जर बघितला आपण तर 4 मीटर ते 141 मीटरपर्यंत ही जी काय मोटर आहे ती पाणी त्या ठिकाणी मारू शकते. आता जी काय याच्यामध्ये व्हर्टिकल हेडची मोटर सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि हॉरिझॉन्टल जी काय मोटर आहे, आपण आडवी मोटर आणि उभी मोटर ज्याला काय म्हणतो, ह्या दोन्ही मोटर याच्यामध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आता याच्यामध्ये मेन गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की ही जी काय वाइंडिंग ज्याची आहे तर वाइंडिंग साधारणतः ही कॉपरपासून त्या ठिकाणी बनवलेली आहे. यासोबतच हिचा मोनोब्लॉकचा पण त्या ठिकाणी जे काय मॉडेल आहे ते त्या ठिकाणी अवेलेबल आहे. हिचा डिस्चार्जचा जर विचार जर करायचा झाला तर एका मिनिटाला 60 लिटर ते 1000 लिटर एवढी पाणी देण्याची क्षमता या मोटरची त्या ठिकाणी असणार आहे. आणि हिच्या किमतीचा जर आपण विचार जर केला तर किंमत साधारणतः 7,000 पासून ते साधारणतः 1,12,000 रुपयापर्यंत ह्या मोटरची किंमत त्या ठिकाणी अवेलेबल आहे. म्हणजे बारीक जर मोटर जर तुम्ही घेतली, अर्धा किंवा 1 HPची मोटर जर तुम्ही जर घेतली, सबमर्सिबल ओपन वेल सबमर्सिबल मोटर जर घेतली साधारणतः 7,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मोजावे लागतात. आता ही ओपन वेलमध्ये पण आहे, बोरवेलची पण मोटर आहे त्या ठिकाणी. या सर्वच मोटर आहे किंवा स्टेजिंगची पण व्हर्टिकल हेडची जी काही मोटर आपण ज्याला म्हणतो याच्यामध्ये स्टेज असतात, तर स्टेजिंगची मोटर सुद्धा लुबी पंप्समध्ये त्या ठिकाणी
अवेलेबल आहे. आता अतिशय कमी काळामध्ये ही जी काही मोटर आहे, ही शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी पसंतीला उतरलेली आहे आणि खूप छान असा त्या ठिकाणी हिचा परफॉर्मन्स आहे. पाणी वगैरे मारायला सुद्धा ही त्या ठिकाणी एकदम उत्तम क्वालिटीची मोटर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे ही मोटर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या शेतमालाला पाणी भरण्यासाठी तुम्ही ही तर मित्रांनो, यानंतर जो सर्वात शेवटचा जो काय ब्रँड आहे तो म्हणजे वॅरी. आता वॅरी ही जी काय आहे ही गुजरात मेड त्या ठिकाणी कंपनी आहे आणि वरील जे काय मी तुम्हाला सर्व मोटर सांगितलं त्यापेक्षा अधिक कमी काळामध्ये लोकप्रियतेला आलेली ही जी काय मोटर आहे ती म्हणजे वॅरी. आता याच्यामध्ये जे काय आहे तर पॉवर आपण जर पाहिली तर याच्यामध्ये पॉवर साधारणतः 0.5 ते अर्धा ते 20 HP पर्यंतच्या मोटर्स याच्यामध्ये सध्या अवेलेबल आहे. याचा हेड जर बघितला आपण तर 6 मीटर ते 45 मीटर हेडपर्यंत याची पाणी मारण्याची त्या ठिकाणी क्षमता आहे. आणि डिस्चार्ज जर आपण पाहिला तर साधारणतः 5 लिटर पर सेकंद ते 15 लिटर पर सेकंद एवढा याचा त्या ठिकाणी डिस्चार्ज, म्हणजे एका सेकंदाला ती 5 लिटर ते 15 लिटरपर्यंत त्या ठिकाणी पाणी मारू शकते. आता त्यानंतर इथं किमतीचा जर विचार जर करायचा झाला ते 7,000 रुपये ते 1,06,000 रुपयापर्यंत ही जी आहे या सगळ्या मोटर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आता याच्यामध्ये कुठली कुठली मोटर येते ती पहिली ते मोनोब्लॉकसुद्धा येते याच्यामध्ये, त्यानंतर ओपन वेल सबमर्सिबलसुद्धा येते, त्यानंतर व्हर्टिकल हेडची मोटरसुद्धा आपण ज्याला व्हर्टिकल मोटर म्हणतो ती सुद्धा या ठिकाणी मोटर येत असते. आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये बोरवेलची सुद्धा मोटर त्या ठिकाणी वॅरीमध्ये त्या ठिकाणी येते. आता या सगळ्या गोष्टीचा जर विचार जर केला तर हिची जी काय मेड जी काय आहे तर साधारणतः हिची CIमध्ये पूर्ण ही मोटर बनवलेली आहे आणि हिचा जो काय वाइंडिंग वगैरे किंवा हिचा रोटर वगैरे जो काय येतो साधारणतः हा कॉपरमध्ये आणि ॲल्युमिनियम ह्या दोन्ही पॅटर्नमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहे. जशी जशी तुमची HP वाढत जाणार तशी तशी तुमची किंमत वाढत जाणार, तसं तसं तुमचा डिस्चार्जसुद्धा त्या ठिकाणी वाढत जाणार आणि तसं तसं पाणी देखील हे त्या ठिकाणी वाढत जाणार. आता ही जी काय मी तुम्हाला सर्व जी काय माहिती सांगितलेली आहे ती शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी अनुभवातून त्या ठिकाणी घेतली आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी टेक्समोचा 5 HP पंप वापरतो. अशीच अतिशय चांगली क्वालिटी, अतिशय चांगली बिल्ड आपण त्या ठिकाणी म्हणू. एकदम जड मोटर आहे आणि काहीही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी. तुम्ही जर एखादा प्रॉब्लेम जर तुम्हाला जर झाला तर डीलर तुम्हाला त्वरित रिप्लेसमेंट त्या ठिकाणी देऊन टाकतो. त्यामुळं ह्याच्या काय आपण ब्रँडेड कंपन्या जर घेतल्या तर ब्रँडेड कंपन्या घेतल्यामुळे फायदा एक होतो, सुरुवातीला तुमचे 4 पैसे जास्त जातात पण तुम्हाला तुमच्या डोक्याला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी ताण राहत नाही किंवा तुम्ही मोटर घेतली किंवा ते त्या ठिकाणी जळत तर नक्कीच नाही. तुम्हाला ही जास्त दिवस त्या ठिकाणी सर्व्हिस आणि अतिशय चांगली सर्व्हिस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतात. त्यामुळं शक्यतो तुम्ही मोटर घेण्याचा विचार जर करत असाल तर तुम्ही या ठिकाणी ज्या काही नामांकित कंपन्या आहेत त्या नामांकित कंपन्याची मोटर घेतलेली कधीही चांगली. तर मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लगेचच्या लगेच त्या ठिकाणी लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ त्या ठिकाणी जरूर शेअर करा. तुमच्याकडे कोणत्या कंपनीची मोटर आहे किंवा तुम्ही कोणत्या कंपनीची मोटर वापरता लगेच कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.